जात नाही ती जात ही मराठीतील एक प्रचलित म्हण आहे. ती आपल्याकडील जाती व्यवस्थेच्या अमानवीय आणि अभेद्य स्वरूपाचं वर्णन करणारी एक कटू सत्य दर्शवणारी म्हण आहे. एका बाजूला आधुनिकता, शहरीकरण आणि शिक्षणाचा प्रसार झालाय, तर दुसरीकडे लग्न समारंभ, सामाजिक संबंध आणि राजकारणात जातीची ओळख आजही महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत नेवासा तालुक्यातील सौंदळा या गावानं जात सोडली आहे, म्हणजे तसा ठरावच ग्रामसभेत करण्यात आलाय. आता गावानं तर जात सोडायचं ठरवलंय, पण जात या गावाला सोडणार का? नेमकं काय झालंय, काय होणार आहे, चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. ही गोष्ट आहे सौंदळा गावाची. सुमारे 2,500 लोकसंख्येचे हे गाव. दिसायला इतर गावांसारखंच, मात्र येथील लोकांचे विचार जरा वेगळेच. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बाबा आरगडे यांचं हे गाव. सध्या त्यांचे चिरंजीव शरद आरगडे गावचे सरपंच आहेत. पुरोगामी विचार रुजलेल्या या गावानं आतापर्यंत सामाजिक सुधारणांसंबंधी अनेक ठराव केलेत. अलीकडे सौंदळा गावानं धाडसी म्हणता येईल असा एक ठराव संमत केलाय. तो म्हणजे जात सोडण्याचा. सध्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. गेल्या काही काळापासून जात ही संकल्पना अधिक घट्ट होतीये. जातीय अस्मिता जाग्या होत आहेत. आपल्या जातीला पुढे नेताना इतरांना द्वेष केला जातोय. त्याही पुढे जाऊन अनेक गावं जातीयवादासाठी बदनाम झाली आहेत. जातीयवादातून कुटुंबांना बहिष्कृत केल्या जाण्याच्या घटना अधूनमधून घडतायत. गावाकडून सामूहिक बहिष्कार टाकण्याचेही प्रकार होत आहेत. गावांवर जातीचे शिक्के मारले जात आहेत. त्या आधारावर निवडणुकीची राजकीय गणितं मांडली जात आहेत. अशा काळात सौंदळा गावानं हा क्रांतिकारक म्हणता येईल असा निर्णय घेतलाय. हे अचानक झालं नाही. यामागे गावाच्या विचार परिवर्तनाचा मोठा इतिहास आहे. महात्मा फुले सेवा समितीचे प्रमोद झिंजाड यांच्या विचारांचा प्रभाव सौंदळा गावावर आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनेक ठराव झालेत. सध्या देशातील अनेक ठिकाणी जाती धर्मावरून सतत वादंग होत आहेत. त्याचा परिणाम समाजावर आणि गावांवर होतोय. त्यामुळे ही जातच समुदायाकरिता सोडली तर याची सुरुवात आपल्या गावापासून करू असा विचार पुढे आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्रिसूत्री जर गाव मांडतो तर मग त्यात जातीचा अडसर कशाला असा विचार झाला. बहुतांश लोकांना तो पटला. पण मग यासाठी एकत्र येण्याची कृती कशी करायची यावरही कल्पना सुचली. गावातील वेगवेगळ्या घटकातील 15 लोकांनी रक्तदान केलं. त्यातून एकोपा दाखवला. सगळ्यांचं रक्त लालच असतं हा वस्तुपाठ दाखवून दिला. पुढे सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत आपलं गाव जातमुक्त झाल्याची घोषणा केली. अर्थात ही नुसती घोषणा नाही, याला कायदेशीर आधार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार गावाचा कारभार चालतो. यानुसार ग्रामसभेला गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी तसेच सार्वजनिक हिताच्या विषयांवर ठराव करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला. आता गावात जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही. सर्व नागरिक समान आहेत. माझी जात मानव ही भावना स्वीकारली. ठराव एक मताने मंजूर झाला. आता तो प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलाय. गावानं जात सोडली म्हणजे आता काय होणार, तर गावात आंतरजातीय विवाह होतील. त्यासाठी सार्वजनिक प्रयत्न होतील. सार्वजनिक ठिकाणं, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण उत्सवात जातीभेद पूर्णपणे बंद होईल. कोणतीही जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आढळल्यास कारवाई केली जाईल. सोशल मीडियात जाती भेदभावाबाबत संदेश कोणी पाठविणार नाही. आढळून आले तर कारवाई होईल. या गावानं यापूर्वी आईवरून शिवी द्यायला बंदी घातलेली आहे. जो कोणी अशी शिवी देईल त्याला 500 रुपये दंड केला जातो. जातीसंबंधी असा दंड करण्यात आला नसला तरी जातीचा जाहीर उल्लेख मात्र केला जाणार नाही. कायद्याने काही जातींनाच यासंबंधी संरक्षण दिले. सौंदळा गावात मात्र सर्वच जातींना असे संरक्षण मिळाल्याचं म्हणता येईल. अशा प्रकारे जात सोडलेलं राज्यातील हे पहिलंच गाव ठरलंय. याचे परिणाम लगेच दिसतील अशी मुळीच अपेक्षा नाही. याचं अनुकरण लगेच दुसरी गावं करतील अशीही अपेक्षा नाही. उलट आता हा निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान गावकऱ्यांपुढे आहे. याला गावातून विरोध नसला तरी बाहेरची गावं, बाहेरचे नातेवाईक, समाज आणि राजकीय मंडळी कसं स्वीकारतात यावर बरंच काही अवलंबून आहे. जात जिवंत राहावी यात अनेकांचे विविध हेतू असतात. त्यासाठी या मंडळीच्या कारवायाही सुरू असतात. आपली समाज रचना लक्षात घेतली तर जात हा विषय कोणा एका गावापुरता मर्यादित नाही. त्याचा संबंध इतर गावांशीही येतो. म्हणजे असं पहा की लग्नासाठी जात अद्यापही महत्त्वाची मानली जाते. सगळ्याच मुला-मुलींना गावातील स्थळ मिळतील असं नाही. त्यांचे नातेवाईक इतर गावात असू शकतात. ती अशी जाती बाहेरची सोयरीक मान्य करणार का? आणि मुख्य म्हणजे जात सोडलेल्या गावातील आपल्या जात बांधवांना ही मंडळी स्वीकारणार का? हेही प्रश्न आहेत. त्यामुळे केवळ या गावातच नव्हे तर गावाबाहेरही ग्रामस्थांना जातीमुक्तीचं महत्त्व पटवून द्यावं लागणार आहे. गावाच्या मनातील जात जाईल, पण एकूणच जात बांधवांच्या मनातून ती हद्दपार झाली पाहिजे. तरच याचे व्यापक परिणाम दिसून येतील.
अशा अनेक अडचणी असल्या तरी या गावानं जातीमुक्तीचा निर्णय घेतला. हे मोठं धाडस आहे. जुन्या नव्या पिढीनं सध्या तरी तो मान्य केला आहे. आतापर्यंतच्या निर्णयात सर्वात अवघड असलेला हा निर्णय आहे. मात्र जुन्या नव्या पिढीच्या सहभागातून तो आम्ही यशस्वी करून दाखवू असा सरपंच आरगडे यांना विश्वास वाटतोय. गावचे सरपंच म्हणतात, जातीयवाद वाढत राहिला तर देशाचं नुकसान करण्यासाठी बाहेरच्या शत्रूची गरज पडणार नाही, याची जाणीव आमच्या गावाला झाली आहे. इतरांचं आम्हाला सांगता येणार नाही, मात्र आम्ही आमच्यापासून जात सोडण्याची सुरुवात केली आहे. सौंदळा गावाला हे उमजलंय ते इतरांना कधी उमजणार, यासाठी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे. जातीय अस्मितांचा जेवढा प्रचार होतो तसा याचा झाला पाहिजे. मात्र यात सरकारी धोरणांचा मोठा अडथळा आहे. आपल्याकडे अनेक सरकारी धोरणं जातीशी संबंधित, जातीवर आधारित आहेत. उदाहरणार्थ आरक्षण. त्यामुळे होतं असं की अनेक सरकारी कागदपत्रांवर जात लिहावीच लागते. सौंदळा गावानं जरी ठराव केला असला तरी गावाच्या दप्तरातून ही हद्दपार करता येणार नाही. त्यासाठी देशपातळीवरून निर्णय व्हावे लागणार आहेत. ते होतील तेव्हा होतील. मात्र या निमित्तानं समाजाच्या मनातून जातीयवाद गेला तरी खूप मोठं काम होईल. सौंदळा गावाचा हा निर्णय अनेकांना पटला असेल, अनेकांना पटणारही नाही. काही लोकांना तो स्टंटही वाटू शकतो. मात्र यावर साधक बाधक चर्चा झाली पाहिजे. ज्यांना पटतीये त्यांनी आपल्याकडे याची अंमलबजावणी होऊ शकते का याचा विचार करायला हवा. कागदावरची जात जाईल तेव्हा जाईल, किमान आपल्या मनातून जातीयवाद गेला पाहिजे, यावर एकमत होण्यास काय हरकत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.